श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे सर्वांचं ओव्हिस किचनमध्ये। तर बघा, आजची आपली रेसिपी असणार आहे हरभऱ्याची भाजी। हरभऱ्याची भाजी म्हणजे ही जी भाजी आहे ना, ज्यावेळेस हरभऱ्याचं झाड येतं त्याचे जे कवळे कवळे शेंडे असतात ना, ती खुडून वाळून याची भाजी बनवली जाते। ती कशी बनवली जाते तर चला दाखवते। सगळ्यात आधी मी इथे कढई गरम करून त्यात तेल घालून घेतलं आहे 1.5 पळी। तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरे आणि मोहरी चांगली तडकू द्यायची। जिरे मोहरी चांगली तडकली की मग त्यातच घालून घेतला लसूण। लसूण चांगलं लाल होऊ द्यायचा आणि मग नंतर वाटलेल्या 5-6 मिरच्या हा तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता जर मिरची जर अवेलेबल नसेल तर, पण मिरचीची भाजी मस्त होते। त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडी कोथिंबीर घालून घेतली मी। आता हे चांगलं तळून झालं तेलामध्ये की मी इथे 1.5 कांदा पाणी घालून घेतला आहे भाजीला। आणि चवीनुसार थोडं मीठ। आता जी भाजी घेतली होती मी वाळलेली त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ ॲड केलंय। बेसन पिठाने भाजी अशी छान मस्त घट्ट होते, त्यामुळे बेसन पीठ घालायचं बघा। आणि थोडी थोडी भाजी करून ना अशी खाली चमच्याने हलवत राहायचं, वरून थोडी थोडी भाजी टाकत राहायची आणि एका हाताने चमच्याने हलवत राहायचं, जेणेकरून ना बेसन पिठाच्या गाठी होणार नाहीत। अगदी सोपी भाजी ही, अगदी 5 मिनिटांमध्ये आपण बनवू शकतो बघा। चांगली हलवायची आणि एक उकळी येऊ द्यायची। उकळी आली की मग थोडंसं मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं, जेणेकरून भाजीला मस्त चव येते। चला आता भाजी आपली तयार होती, 5 मिनिटं ठेवायची। आता इथे माझ्या सासूबाई भाकरी बनवत होत्या, मस्त अशा बाजरीच्या भाकरी। तर बघा, मस्तपैकी आपल्या बाजरीच्या भाकरी आणि आपली हरभऱ्याची हटलेली भाजी रेडी आहे बघा। मस्त अशी घट्ट झाली आहे भाजी। तुम्हाला भाजी भाकरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कळवा भाजी भाकरी कशी वाटली। थँक्यू फॉर वॉचिंग।